Welcome to all in our YouTube channel संजय कुमार. अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे त्याला काय म्हणायचं, हेल्पिंग वर्ब हा त्याचा दुसरा समानार्थी अर्थ आहे. हेल्पिंग वर्ब दोन प्रकारचे असतात. एक आहे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि एक आहे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. हे दोन्ही वर्ब इंग्रजीमध्ये रिटन साठी स्पोकन साठी अत्यंत महत्वाचे आहेत. आपल्याकडे व्होकॅब्युलरी आहे, आपल्याला वर्ड सुद्धा पार्ट आहे, पण आता आपल्याला ते वर्ड वाक्यामध्ये व्यवस्थित बसवण्यासाठी अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज पडते. तर आपण सुरुवातीला पाहणार आहोत प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. मी काल ऑलरेडी अगोदरच्या टॉपिक मध्ये हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे जे प्रायमरी वर्ब आहे ते तीन प्रकारचे आहेत. एक आहे बी वालं, एक हॅव वालं आणि एक डू वालं. आज मी त्याचा जो उपयोग आहे तो तुम्हाला मी व्यवस्थित सांगणार आहे. जर आपल्याला वाक्य बनवायचे असतील, जर आपल्याला इंग्रजी व्यवस्थित बोलायचं असेल तर आपल्याला अर्थपूर्ण वाक्य बनवता आलं पाहिजे. इंग्रजी भाषा अत्यंत इझी आहे. आपला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला बेसिक व्याकरण आलं पाहिजे. व्याकरण आल्यानंतर जर आपण आपलं वाचन वाढवलं, जर आपण आपली व्होकॅब्युलरी वाढवली तर या हेल्पिंग वर्बच्या सहाय्यानं आपण आपले वाक्य अर्थपूर्ण बनवू शकतो. आता फक्त तुम्ही व्याकरणचा वर फोकस करा. बघा, पहिल्यांदा आपण पाहणार आहोत वापर. हे जे आहे बी मध्ये काय येतात, एम, इज, आर हे वर्तमान काळामध्ये येतात. वॉज, वेअर हे भूतकाळामध्ये येतात. शाल बी, विल बी हे भविष्य काळामध्ये येतात. आणि बीन आणि बीइंग हे पॅसिव्ह वॉइस मध्ये वापरतात. बघा, सगळ्यात पहिल्यांदा हे जे बी आहे त्याचा वापर आहे टेन्सेस बनवण्यासाठी. म्हणजे सुरुवातीला आपण याचा वापर कशासाठी बनवणार आहेत, काळ करण्यासाठी. तर एम, इज, आर चा वापर होतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य बनवण्यासाठी. मी तुम्हाला एक एक एक्झाम्पल सांगतो. बघा, आता आपण बघूया एक वाक्य. आय एम स्पीकिंग इंग्लिश. आय एम स्पीकिंग इंग्लिश. त्याच्यानंतर बघा, वी आर स्पीकिंग इंग्लिश. वी आर स्पीकिंग इंग्लिश. त्याच्यानंतर बघा, ही इज स्पीकिंग इंग्लिश. ही इज स्पीकिंग इंग्लिश. बघा, या वाक्यामध्ये एम आलेला आहे, आर आलेला आहे, इज आलेला आहे. हे जे आहेत ते हेल्पिंग वर्ब आहेत आणि ते मेन वर्बला मदत करत आहेत. सगळ्यात सुरुवातीचा जो वापर आहे तो आहे प्रेझेंट कंटिन्युअसचे वाक्य बनवण्यासाठी. त्यानंतर बघा, वॉज, वेअरचा उपयोग आहे पास्ट कंटिन्युअसचे वाक्य बनवण्यासाठी. बघा, तुम्हाला एक एकच एक्झाम्पल सांगतो. आय वॉज स्पीकिंग इंग्लिश. आय वॉज स्पीकिंग इंग्लिश. त्यानंतर सांगतो दे वेअर स्पीकिंग इंग्लिश. दे वेअर स्पीकिंग इंग्लिश. बघा, या वॉज, वेअरचा उपयोग झाला पास्ट कंटिन्युअसचे वाक्य बनवण्यासाठी. त्यानंतर जे दोन आहेत याचा उपयोग होतो फ्युचर कंटिन्युअसचे वाक्य बनवण्यासाठी. शाल बीचा वापर होतो आय आणि वी सोबत आणि राहिलेल्या सब्जेक्ट सोबत विल बीचा वापर होतो. मी तुम्हाला दोन एक्झाम्पल सांगतो. बघा, आय शाल बी स्पीकिंग इंग्लिश. आय शाल बी स्पीकिंग इंग्लिश. त्याच्यानंतर ही विल बी स्पीकिंग इंग्लिश. ही विल बी स्पीकिंग इंग्लिश. बघा, आता या वाक्याचं वैशिष्ट्य आहे या वाक्यामध्ये जे एम, इज, आर, वॉज, वेअर, शाल बी आणि विल बी जे हेल्पिंग वर्ब आलेले आहेत ते या वाक्यात मेन वर्बला मदत करण्यासाठी आलेले आहेत. आणि हे सुरुवातीला याचा उपयोग आहे प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअसचे वाक्य बनवण्यासाठी. आता मी तुम्हाला सांगणार आहे हॅव, हॅज आणि हॅडचा उपयोग. यानंतर आपण जो उपयोग पाहणार आहे तो आहे हॅवचा. हॅव मध्ये हॅज, हॅव आणि हॅड हे येतात. हॅज आणि हॅवचा उपयोग आहे प्रेझेंट परफेक्ट मध्ये आणि हॅडचा उपयोग आहे पास्ट परफेक्ट.
जर आपल्याला या काळाची वाक्य बनवायचे असतील तर यावेळेस आपल्याला हे हेल्पिंग वर्ब वापरायचे. बघा, आय हॅव पास्ड एक्झाम. बघा या ठिकाणी हॅव आलंय सोबत पास्ड. त्यानंतर ही हॅज सॉल्व्ड प्रॉब्लेम. त्याच्यानंतर ही हॅड ओन द मॅच. या ठिकाणी हॅज, हॅव आणि हॅड याचा उपयोग परफेक्ट टेन्सचे वाक्य बनवण्यासाठी झालेला आहे. यानंतरचा जो उपयोग आहे ते आहे डूचा. डू, डज आणि डिड याचा उपयोग आपल्याला निगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी करता येतो. बघा, आय डू नॉट लाईक कॉफी. या ठिकाणी डू आलेला आहे. त्याच्यानंतर ही डज नॉट स्पीक इंग्लिश. या ठिकाणी आलेला आहे डज. त्यानंतर ही डिड नॉट गेट ऍडमिशन. या ठिकाणी आपण डू आणि डज आणि डिडचा वापर वाक्य नकारात्मक बनवण्यासाठी केलेला आहे. आता आपण पाहणार आहोत हे जे हेल्पिंग वर्ब आहेत डू, डिड, डू आणि डज याचा वापर प्रश्नार्थक वाक्य बनवण्यासाठी करण्यात येतो. बघा, Did you pass exam? Do you speak English? Does he solve problem? अशा रीतीनं डू, डज आणि डिडचा वापर प्रश्नार्थक वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी करण्यात येतो. मी तुम्हाला सांगणार आहे हे BEEN बीन आणि बीइंगचा वापर एक्झॅक्ट कुठे होतो. बघा आता बीनचा वापर आय हॅव पास्ड एक्झाम. आता बघा हे वाक्य व्यवस्थित बघा, आय हॅव पास्ड एक्झाम. आता हे वाक्य आहे असर्टिव्ह. आता या वाक्याचा आपल्याला बनवायचं आहे पॅसिव्ह वॉइस. बघा हे आहे असर्टिव्ह. आता पॅसिव्ह वॉइस बघा, आय हॅव पास्ड एक्झाम. तर येते पॅसिव्ह वॉइस, एक्झाम हॅज बीन पास्ड बाय मी. बघा इथं बीन म्हणजेच याचा वापर पॅसिव्ह वॉइस मध्ये करण्यासाठी सुद्धा होतो. त्यानंतर बघूया याचा वापर. आता बघूया एक्झाम्पल, ही इज स्पीकिंग इंग्लिश. ही इज स्पीकिंग इंग्लिश. आता हे वाक्य आहे ऍक्टिव्ह वॉइस मध्ये. याचा आपण बनवूया पॅसिव्ह वॉइस. ऑब्जेक्ट काय आहे? इंग्लिश. वाक्य आहे अपूर्ण वर्तमान काळात. याचा पॅसिव्ह वॉइस बघा, इंग्लिश. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब इज बीइंग स्पोकन बाय आणि ही तर होतो हिम. अशा रीतीनं याच्यामध्ये आपण काय वापरलेला आहे? बीइंगचा वापर केलेला आहे. म्हणजे जे ऑक्झिलरी वर्ब आहे त्याचा वापर टेन्सेस बनवण्यासाठी, प्रश्नार्थक वाक्य बनवण्यासाठी, निगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी, पॅसिव्ह वॉइसचे वाक्य बनवण्यासाठी होतो. आणि एक शेवटचा जो पॉइंट आहे तो महत्वाचा आहे. बघा, समटाइम द सेम वर्ड जो आपला प्रायमरी ऑक्झिलरी आहे कॅन बी अन ऑक्झिलरी वर्ब और मेन वर्ब. कधी कधी ऑक्झिलरी वर्ब हे वाक्यात ऑक्झिलरी पण असू शकतात किंवा ते मेन वर्ब म्हणून सुद्धा असू शकतात. म्हणजे ते दोन्ही रोल करू शकतात, ऑक्झिलरी वर्ब ऍज वेल ऍज ऑल्सो मेन वर्ब. बघा, ही इज, बघा शी इज अ टीचर. या वाक्यामध्ये जे इज आलेलं आहे ते इज कोणता आहे? मेन वर्ब. आणि ते काय दाखवत आहे? त्याची स्थिती, परिस्थिती. या वाक्यामध्ये बघा, ही इज अ स्टुडंट, दे वेअर स्टुडंट, ही वॉज, शी वॉज, दे वेअर, आय हॅव, ही हॅज आणि हॅव. या ठिकाणी जे ऑक्झिलरी वर्ब आलेले आहेत ते जरी सेम असले तरी ते काही ठिकाणी ऑक्झिलरी म्हणून काम करतात आणि तेच वर्ब काही ठिकाणी मेन वर्ब म्हणून सुद्धा काम करतात. याचा आपण व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. सो अशा रीतीनं हा आपण चॅप्टर अत्यंत इझिली संपवलेला आहे. तुम्ही काळजीपूर्वक प्रायमरी वर्बचा अभ्यास केला पाहिजे. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, आता तुम्हाला मी आता एक आयडिया सांगणार आहे. आता तुम्ही तुमचं सिलेबसचं पुस्तक घ्या आणि हे जर तुम्हाला स्मॉल वाटत असेल तर याच्याशिवाय वाक्य पूर्ण होत नाही. तुम्ही काय करा, एक पेज पूर्ण वाचा आणि तुम्हाला सरप्राईज भेटल की आपल्याला असंख्य खूप असे हेल्पिंग वर्ब तुम्हाला एका पुस्तकाच्या पेजमध्ये सापडतील. अशा रीतीने जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्ही तुमचे वाक्य ॲक्युरेट बनवू शकतात. हे आपल्याला वाक्य बनवण्यासाठी उपयोगाचे पडतात. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपण हे चॅनल लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच वेगवेगळ्या व्याकरणच्या आणि अभ्यासाच्या गोष्टीसोबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत.